नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साइज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे। तर ही साइज मोठी आहे, तर यामध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला या इथे सर्व मापे लिहून दिलेली आहेत, तुम्ही या इथे पाहू शकता। ब्लाउजची उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये आपण नेहमी 1 इंच प्लस करतो। 15 इंचावरती मी या इथं उंचीचं मार्किंग करणार आहे। या इथे पेपरवरती पहा, डबल पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती 15 इंचाचं आपण उंचीचं मार्किंग करून घेणार आहे। तर मी या इथे 15 इंचावरती एक पॉइंट दिला, असे 2-3 पॉइंट देऊन घ्यायचे आणि तिथे एक आपल्याला एक लाईन देऊन घ्यायची आहे। हे झालं आपलं उंचीचं मार्किंग। आता जे आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथे एक रेष आखून घेऊया आणि आपण शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करून घेऊया। तर डीप नेकनुसार या इथे शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि मुंडा मी या इथे घेणार आहे 6.25 इंच। पाठीमागील आपला गळा 10 इंच आहे। तर या इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, इथेही 5.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घेतला आणि मुंड्याचं मार्किंग असं करायचं आहे 6.25 इंच। उंचीचं मार्किंग झालं की या इथे लगेच आपण रेष आखून घ्यायची आणि इथेही लगेच आडवी लाईन एक देऊन घ्यायची। तर आता या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। छाती 40 आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 10 आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। कंबर या इथे पहा 32 इंच आहे, तर कमरेचा चौथा भाग करायचा असतो। कमरेचा चौथा भाग येतो 8 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर आधी मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता हे पॉइंट आपण जोडून घेऊया। आता या इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत लगेच। तर आधी या इथे अर्धा इंच खाली जायचं आणि आपण एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि या इथेही आपल्याला आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन एक ओढून घ्यायची आहे। अशाने काय होतं की मुंड्यामध्ये कुठेही घोळ किंवा चुन्या येत नाहीत। तर तिरकी लाईन मारलेली आहे तिथून 1 इंच आणि आपली पहिली मुंड्याची जी लाईन होती तिथून 1 इंच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पुढील आणि पाठीमागील मुंड्याचं आपलं पॉइंट दिलेले आहेत। तर आता आपण इथे आकार देऊन घेऊया। हा झाला आपला पाठीमागील मुंड्याचा आकार आणि जी तिरकी लाईन आपण ओढलेली आहे आतमध्ये तिथे आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपले मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत, त्यामुळे मुंड्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाहीत। आता या इथे गळारुंदी 2.5 इंच मी घेतलेली आहे। जर शोल्डर उतरत असतील तर या इथे 2.25 इंच तुम्ही गळारुंदी घेऊ शकता। गळ्याची उंची आहे 6.5 इंच आणि एक बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टीचे मार्किंग करूया। क्रॉस पट्टी 3.5 आणि 2.5 अशी घेणार आहे। तर सुरुवातीला आपण 2.5 इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे सरळ। आता या इथे पहा, आपण हुकाय पट्टी ज्या साईडला करतो तिकडे क्रॉस पट्टीला आकार देत असतो, तर तिथे मी 1.25 इंच असं या इथे एक पॉइंट देऊन घेते आणि क्रॉस पट्टीला आकार देते। क्रॉस पट्टीला आकार देऊन झाला की लगेच आपण कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाउजवरती जी कटोरी असेल ते आपण या इथे मार्किंग करायचं आहे। या इथे 6 इंच आलेलं, तर मी या इथे 6 इंच घेणार आहे। जर तुमची या ब्लाउजवरती 6.5 इंच असेल तर या इथे 6.5 इंच मार्किंग करा। 6 इंचावरती मी 2 पॉइंट देऊन घेतले आणि इथे अशी एक सरळ रेष आखून घ्यायची आहे। आता गळ्याजवळ पहा, वरती 1 इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आणि इथून एक तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि मग इथूनच आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर कटोरीचं ड्राफ्टिंग केलं तर कटोरीला आकार ही छान येतो आणि या इथे आपलं फ्रंट पार्टचं सर्व ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे। तुम्हीही या पद्धतीने 40 साइजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करू शकता। तर आता या इथे आपण हे पार्ट कटिंग करून घेऊया।
तर या इथे पहा मुंडा कट करताना आपण जी तिरकी लाईन ओढलेली इथून आपण तिथून मुंडा कट करायचा आहे, हे विसरायचं नाही. आणि पाठीमागील मुंडा कट करत आपण हे दोन्ही भाग सेपरेट करणार आहोत. तर या इथे अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट सेपरेट झालेले आहेत. आता हा झाला आपला पाठीमागील भाग. तर पाठीमागील भागामध्ये आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर या इथे मी 2.5 इंच गळारुंदी घेतली. आता या इथे 10.5 इंचावरती पाठीमागील गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. या इथे 3-3.5 इंच तुम्ही या इथे ब्रॉडनेस घेऊ शकता. तर या इथे मी बॉक्स तयार करून गळ्याला आकार देऊन घेणार आहे. या इथे गळ्याला गोल आकार मी या इथे देऊन घेतला. आता लगेचच हे कटिंग करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया. तर या इथे पहा हे सर्व पार्ट आपल्याला आता कट करायचे आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. मुंड्याचा जो पुढील आकार आहे तो कट करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. या इथे पहा गळा कट करून झालेला आहे. आता आपण जी मूळ कटोरी आहे ती सेपरेट करून घेऊया. आणि हा मुंड्याचा जो आकार आहे तो कट करायचा आहे. आता या इथे आपले हे तिन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आपल्याला कटोरी वाढवायची असते. तर आधी आपण बाहीचं कोटिंग करून घेऊया. तर या इथे बाही उंची आहे 5.5 इंच, दंडघेर आहे 7 इंच. तर अस्तरच्या बाहीसाठी आपण या इथे कटिंग करणार आहे बाहीचं पेपर कटिंग. तर या इथे पहा 5.5 इंच उंची आहे. तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 6.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करून पेपर तसा मी कट करून घेतला आहे. या इथे बाहीची रुंदी काढण्यासाठी आपण छातीचा चौथा भाग करत असतो. तर या इथे पहा 10 इंचावरती मी मार्किंग करून घेऊन इथे एक लाईन ओढून घेतली. आता या इथे मी कॅप हाईट 3.5 इंच घेणार आहे, कारण छाती 40 आहे. ही साईज हेवी असल्यामुळे या इथे आपण 3.5 इंच मार्किंग करून घेणार आहे. आता या इथे लगेचच आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन जे असतं ते मार्किंग करून घ्यायचं आतमध्ये. आणि तिथून आपल्याला एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि या रेषेचा आपल्याला मध्य करायचा आहे. तर इथून असा तिरका टेप ठेवून घ्यायचा आणि मध्य करायचा आहे. आता जो मध्य केलेला आहे तिथे पहा वरती अर्धा इंचावरती 1 पॉईंट देऊन घ्यायचा आणि खाली 1/2 इंचावरती 1 पॉईंट देऊन घ्यायचा. आणि जो मध्य केलेला आहे त्याचाही परत आपल्याला मध्य करायचा आहे अशा पद्धतीने. इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 ते 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि पहा मी हे पॉईंट जोडत जोडत बाहीचा पाठीमागचा आकार देऊन घेतला. आता बाहीचा आपण पुढचा आकार देऊन घेऊया. बाहीचा पुढचा पानाचा आकार असतो तो या इथे तयार करायचा आहे. तर या इथे अशा पद्धतीने पानाचा आकार तयार करून घेतला. आता दंडघेर पहा, दंडघेर आहे 7 इंच. तर 7 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता या इथे हे जे फिटिंगच्या लाईन आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. तर बाहीचं ड्राफ्टिंग आपलं एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता बाही ओपन करून आपण बाहीचा जो पानाचा आकार आहे पुढचा तो कट करून घेऊया. तर या इथे आपली बाही तयार झालेली आहे. आता आपण कटोरी वाढवणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती ही जी मूळ कटोरी आहे ती ठेवून
आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. आता या इथे पहा, आपण जी इकडे हुकाय पट्टी असते तिकडे गळ्याजवळ 1.5 इंच वाढवायचं, इकडे कटोरी जॉईन करतो तिथे अर्धा इंच वाढवायचं आहे आणि आपण इथे कटोरी 1.5 इंचाने वाढवणार आहे. तर या साईडला मी 1.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घेतला आणि या साईडलाही आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि इथे आकार देऊन घेऊया कटोरीला. अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर इकडे हुक आणि आयपट्टीची जी लाईन असते तिरकी ती जोडून घ्यायची आहे आणि ही वाढवलेली कटोरी आहे त्याचाही आपल्याला सेंटर करून खालच्या साईडलाही आपल्याला कटोरी वाढवायची असते. तर या इथे अशा पद्धतीने मी टेप दुमडून मध्य करून घेतला आणि 1.5 इंच खाली मार्किंग करून घेतलं. आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया. या इथे अर्धा इंच ते 1.5 इंच वरती जाऊन आपल्याला या इथे हे पॉईंट असे जोडून घ्यायचे, यामुळे कटोरीचा आकारही छान दिसतो. अशा पद्धतीने आपली 40 साईजची वाढीव कटोरी तयार झालेली आहे. आता ही कट करून घेऊया. फोर्टी साईजसाठी आपल्याला कटोरीला टक्स 1.5 ते 3 म्हणजे रुंदीला 1.5 इंच आणि उंचीला 3 इंच असा घ्यायचा आहे. तर या इथे पहा, आपली कटोरी ही वाढवून झालेली आहे. बॅक पार्ट फ्रंटचे सर्व पार्ट या इथे तयार झालेले आहेत. क्रॉस पट्टी फक्त उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे, बाकी कोणतेही पार्ट आपल्याला ब्लाऊज पीसवरती वाढवायचे नाहीत. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.